मुलांनो आणि सुज्ञ पालकांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. NMMS ची परीक्षा अगदी 3 दिवसावर आहे, तर त्याच अनुषंगाने आपण 2022 सालचा मॅथ्सचा पार्ट आपण बघतोय पेपर मधला. सॅट पेपर मधला हा पार्ट आहे. तर आपण हा मॅथ्स मधले त्याचे प्रश्न बघूया. अगदीच काही वेळ न घालवता तुम्ही हे प्रश्न बघायचे. आपले याआधी पण खूप सारे व्हिडिओज अपलोड झालेले आहेत या चॅनलवर. तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून ज्या पण काही स्पर्धा परीक्षा असतील, NMMS असेल, नवोदय असेल, स्कॉलरशिप असतील, सैनिक स्कूलच्या परीक्षा असतील, त्या सगळ्या या युट्यूब चॅनलवर तुम्हाला त्या परीक्षांचे व्हिडिओज किंवा इतर गोष्टी सगळ्या मिळत राहणार आहेत. आणि डिस्क्रिप्शन मध्ये वेबसाईटची लिंक आहे, त्याच्यावर जाऊन तुम्हाला सगळा कंटेंट, पेपर PDF, आन्सर की आणि इतर पण एक्स्ट्राचे व्हिडिओ तुम्हाला त्याच्यावर मिळणार आहेत. पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करू. काय म्हणतो पहिला प्रश्न? एका दलालामार्फत सतीशने 24,50,000 रुपये किमतीचा फ्लॅट प्रशांतला विकला. दलालाने दोघांकडून मिळून 98,000 रुपये दलाली घेतली, तर दलालीचा शेकडा दर किती? असा प्रश्न विचारलेला आहे. दोघांकडून घेतलेली आहे. 24 लाख रुपये किमतीचा फ्लॅट विकला. मग 24,50,000 करून दलालाने दोघांकडून किती घेतलं? 98,000. म्हणजे एकाकडून किती घेतलं? 49,000. मग मी असं म्हणू का, 24,50,000चा व्यवहार झाला, ठीक आहे, आणि एकाकडून किती घेतले त्याने? 49,000 रुपये घेतले. कसं रे? दोघांकडून 98,000 रुपये घेतले असतील तर एकाकडून किती? 49,000 रुपये. व्यवहार कितीचा आहे? 24,50,000चा व्यवहार आहे. 24,50,000च्या व्यवहारावर जर 49,000 रुपये घेतले जात असतील तर 100 वर किती? या 3 शून्याला हे 3 शून्य गेले, या एका शून्याला हे 1 शून्य गेलं. 5 ने भाग जातोय का बघू? 5 × 20 उरले 4, 5 × 9 = 45 आणि इकडे किती येणार? 5 × 2 = 10. 49 ला 49 गेले तर उत्तर किती आलं? 2%. तर दलालीचा रेट काय आला रे? 2%. ठीक आहे. दोन्ही बाजूने 2-2% म्हणजे 4% लिहायचं नाही. दलालीचा रेट 2%च आहे. खरेदीदाराला 2% पडला आणि विक्रेत्याला पण 2% पडलेला आहे. चला पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती संख्या अपरिमेय संख्या नाही? इरॅशनल नंबर. विच ऑफ द फॉलोइंग इज इरॅशनल नंबर? कोणती संख्या अपरिमेय संख्या आहे? अपरिमेय संख्या म्हणजे काय? जे संपतच नाही, जे पॉइंट मधल्या गोष्टी चालूच राहतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल 4/5 म्हणजे काय असते? 500 5×8 = 40. म्हणजे संपलं की. म्हणजे ही काय अपरिमेय संख्या नाहीये. परत हे पण काय असते? 23/99 म्हणजे काय असते? 0.23 आणि कायम चालू राहतं 0.23 म्हणून आपण 12 टाकतो. म्हणजे हे पण एक लिमिट मध्ये संपत नाहीये, पण आपल्याला माहित आहे रिपिटेशन कशाचं होतं याच्यामध्ये. ठीक आहे. परत 8 चं घनमूळ किती येत आहे? 2. हे पण संपतंय. पण जर तुम्ही रूटात 5 काढायला गेला तर हे संपतच नाही. 2 पॉइंट समथिंग समथिंग आणि चित्र विचित्र येत राहतं. आपण त्याचं एक्झॅक्ट फिक्स आन्सर सांगू शकत नाही. त्यामुळं अपरिमेय संख्या कुठली? रूटात 5. चला 100.1 चा आपल्याला काय करायचंय? वर्ग. आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करतो? आपल्याला पॉइंट दिसत नाहीत असा आकडा लिहू. 1001 पॉइंट नंतर बघू. वर्ग करणे म्हणजे त्याच संख्येला त्याच संख्येने गुणणे. 1 न गुणा पहिल्यांदा. 1 न जर गुणलं तर काय येणार आहे? 1001. पण ह्याचे 1 शून्य लावायचे सोडून द्या, याचे 2 शून्य लावायचे सोडून द्या आणि याचं 3 शून्य लावून गुणाकार करा. परत किती येतंय? परत 1001. डन. करा बेरीज. 1 0 0 1 आणि 1 2 आणि हे किती आलं रे? 100. एक घरानंतर पॉइंट होता इथं असा 1 आणि 2. मग 2 पॉइंट नंतर 0 द्या. 1 2 2 पॉइंट नंतर 0 दिले आपण. 2 घरानंतर पॉइंट दिला आपण. मग किती आलं होतं उत्तर? 120.01. कुठे आहे रे? 120.01. ऑप्शन नंबर 3. फक्त गुणाकार करायचा होता. वर्ग संख्या त्यांनी विचारलेली होती आपल्याला. चला हा खूप एक चांगला प्रश्न आहे. तर असं जेव्हा दिलेलं असतं याला आपण काय म्हणतो रे इंग्लिश मध्ये? F is directly proportional to 1/d² किंवा F is inversely proportional to d². मग जेव्हा पण कधी तुम्हाला असं लिहिलेलं असतंय तर आपण ह्याला घालवायचं असेल आणि इज इक्वल टू मध्ये आणायचं असेल तर इज इक्वल टू लिहितो आणि k न गुणतो याला आपण k/d². ठीक आहे. मग आता एक काहीतरी व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या असतात, त्या व्हॅल्यू लिहून घ्यायच्या तुम्ही. d बरोबर 4 आणि f बरोबर 16 आहे. मग f बरोबर किती आहे? 16 इज इक्वल टू k/d बरोबर किती आहे? 4, पण 4 चा वर्ग.
याचाच अर्थ के अपॉन 16 आणि इकडे पण 16 म्हणजेच के बरोबर किती आलं रे 16चा वर्ग 256 16 गुणिले 16 256 के ची व्हॅल्यू मिळाली. आता परत के ची व्हॅल्यू मिळाली परत ह्याच्यात पुट करायचं एफ एफ विचारला त्यांनी डी बरोबर किती आहे 1.6 मग एफ इज इक्वल टू के म्हणजे किती मिळालं आपल्याला आता 256 आणि डी बरोबर किती दिलंय 1.6 मग 1.6 चा वर्ग किती आला 256 पण 2.56 मग ह्याचं उत्तर किती येणार हे दोन घर घालवले तर 256 वर 2 शून्य टाका आणि खाली किती येणार 256 हे ह्याला गेले उरले किती रे 100 तर काय उत्तर येणार एफ चं उत्तर काय आलं एफ बरोबर किती येतंय 100 काय केलं पहिल्यांदा आपण हे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साइन घालवण्यासाठी इज इक्वल टू घेतलं पण इंटू के केलं एफ आणि डी च्या व्हॅल्यू टाकल्या आणि के ची व्हॅल्यू काढली इथं मला के ची व्हॅल्यू मिळाली परत त्याच इक्वेशन मध्ये ते तुम्हाला काय काय देतात दोघांची व्हॅल्यू देतात डी ची व्हॅल्यू दिली त्यांनी तुम्हाला के ची आपण आधीच काढलेली आहे तुम्हाला कशाची विचारली आहे एफ ची विचारलेली आहे सोपा होता हा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा आपल्याला काय करायचं याचं उत्तर काढायचं आता तुम्हाला माहिती आहे का रूटात कुठली पण गोष्ट असली तर त्याला आपण काय करतो घाताचा वन बाय ते करतो फॉर एक्झाम्पल जर असा असेल ठीक आहे तर आपण काय करतो ए चा 1/2 करतो असा असेल तर आपण काय करतो ए चा 1/3 करतो ना मग सेम इथं काय आहे 6 मध्ये आहे 19,683 चा वर्ग आहे मग ह्या रूटात 6चं काय करणार 19,683 चा वर्ग आणि याचं रूटात आहे म्हणून 1/6 करणार जसं इथं सगळीकडे केलेलं आहे. आता हे काय झालं रे घाताचा घात म्हणजे घाताचा गुणाकार a रेस टू m रेस टू n म्हणजेच काय असतं a रेस टू m इंटू n मग काय करणार याचं 19,683 चा 2 गुणिले 1/6 म्हणजे 2/6 म्हणजेच काय रे 1/3 19,683 चा 1/3 आणि 1/3 म्हणजेच काय असतं घातावर घनमूळ मग 19,683 चं घनमूळ काय येतंय करत बसायची गरज नाही तुम्ही अंदाजे काढू शकता 20 चं घन किती येतंय 8,000 बरोबर मग हे 8,000 पेक्षा मोठं म्हणजे 17 असेल का ऑप्शन नाही परत 30 चं घन किती येतंय 27,000 मग 27,000 याचा 30 चा घन 27 असेल तर त्याच्या पुढे चाललंय म्हणजे 37 असेल का नाही राहिला काय 27 आणि 27.7 आता तिथं पॉइंट आहे म्हणजे उत्तर पण पॉइंट मध्ये यायला पाहिजे उत्तर पॉइंट मध्ये आहे का आपलं नाही 19,683 त्यामुळे हे पण उत्तर येणार नाही आन्सर काय येणार ऑप्शन नंबर 2 तुम्हाला पूर्ण काढायची गरज लागत नाही तुम्हाला ट्रायल घ्यायचं असेल तर घ्या 27 चा वर्ग किती 729 गुणिले 27 घन येतोय म्हणजे 7 9 63 7 2 14 6 20 7 7 49 2 51 शून्य आलं 2 न गुणा 92 18 चला 1 2 4 1 5 आणि 2 7 14 3 8 6 9 1 19,683 जमलं की नाही पण आपण हे एवढं करत बसलो का नाही आपण अंदाज लावला 20 चा घन 8,000 आहे ही संख्या 8,000 पेक्षा मोठी आहे म्हणून 17 येणार नाही परत 30 चा घन 27,000 आहे ही संख्या 27,000 पेक्षा मोठी आहे म्हणून 37 येणार नाही राहिले ह्या दोन गोष्टी हे तर येणार नाही पॉइंट मध्ये म्हणून उत्तर काय आलं हे अशा सगळं पेपर मध्ये तुम्हाला वापरावं लागतं बघा अल्जेब्रिक एक्सप्रेशन बैजिक राशीचा प्रश्न आहे याच्यातून मला 2 कॉमन काढता येते तर 2 कॉमन काढतो मी आतमध्ये काय होतंय x² वजा 16 ठीक आहे खालचं लिहूया आपण काय पाहिजे असतं रे आपल्याला गुणाकार 20 आणि बेरीज अधिक 1 म्हणजे काय असणार आहे 5 आणि 4 मग x अधिक 5 आणि इकडे काय येणार x वजा 4 ठीक आहे नंतर इकडे काय पाहिजे आपल्याला गुणाकार वजा 15 आणि बेरीज 2 म्हणजे 5 त्रिक 15 म्हणजे x अधिक 5 आणि x वजा 3 इकडे काय पाहिजे गुणाकार 12 आणि बेरीज अधिक 1 4 त्रिकोण 12 मग x अधिक 4 आणि x वजा 3 मला सांगा या x² वजा 16 ला मी असं लिहू का रे x वर्ग वजा 4 चा वर्ग मग हे असं होईल का a वर्ग वजा b वर्ग a वर्ग वजा b वर्ग काय असतंय a अधिक b आणि a वजा b म्हणजे हा x वर्ग वजा 16 वर्गलाच मी x अधिक 4 आणि x वजा 4 लिहिलं तरी
चालतंय. कशावरून लिहिलं हे मी? ए वर्ग वजा बी वर्ग चा फुल फॉर्म काय असतो? ए प्लस बी एका ब्रॅकेट मध्ये आणि ए मायनस बी दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये. मग आता जे जे कॅन्सल होते ते त्या सगळ्या गोष्टी घालवा. x वजा 4 ला x वजा 4 गेले, x अधिक 4 ला x अधिक 4 गेले, x वजा 3 ला x वजा 3 गेले आणि x अधिक 5 ला x अधिक 5 गेले. राहिलं किती रे? 2. तर ह्याचा आन्सर काय आलं? ऑप्शन नंबर 1. काय राहिलं? 2. तुम्हाला हे अल्जेब्रिक इक्वेशन माहित पाहिजेत, फॅक्टर कसे पाडायचे माहित पाहिजेत, ही संख्या गुणाकार असते, ही संख्या बेरीज आली पाहिजे, असे दोन अवयव आपल्याला काढायचे असतात. ओके, चल पुढे बघा. भागाकार करायचा. आधीच्या एक लेक्चर मध्ये पण आपण हे बघितलेलं भागाकाराचं. काय तर याचा भागाकार जर करू केला आपण एक्स क्यूब वजा 4x वर्ग अधिक 6x वजा 1. ठीक आहे. तर कशाने भागले? x वजा 1 न भागले. आपल्याला एक्स क्यूब पाहिजे म्हणजे ह्याला एक्स स्क्वेअर न गुणायला लागेल. एक्स स्क्वेअर न गुणलं ह्याला एक्स क्यूब वजा एक्स स्क्वेअर, ह्यांची वजा बाकी गेली, वजा अधिक, वजा वजा कॅन्सल, वजा अधिक कॅन्सल. सो वजा 4x वर्ग अधिक x वर्ग म्हणजे वजा 3x वर्ग अधिक 6x. आपल्याला आता वजा 3x वर्ग पाहिजे म्हणजे ह्याला वजा 3x न मल्टिप्लाय करू आपण. मग काय येतंय? वजा 3x वर्ग. ठीक आहे. आणि वजा वजा अधिक, अधिक किती येणार? 3x. परत ह्यांची वजा बाकी, चिन्ह बदलणार, वजा 3x अधिक 3x कॅन्सल आणि 6x वजा 3x 3x आणि वरचं वजा 1. ठीक आहे. आता काय करूया आपण? आपल्याला काय पाहिजे? 3x पाहिजे म्हणजे ह्याला 3x न 3 न गुणू, 3x आणि इकडे किती येणार? वजा 3. वजा करू, चिन्ह बदलणार सगळी. सो अधिक 3x वजा 3x कॅन्सल, वजा 1 अधिक 3 अधिक 2. तर भागाकार किती आला? x वर्ग वजा 3x अधिक 3, x वर्ग वजा 3x अधिक 3 आणि बाकी किती आली? बाकी 2. x वर्ग वजा 3x अधिक 3 आणि बाकी किती आली? 2. ऑप्शन नंबर 4. हे अजिबात सोडायचे नाहीत. असले प्रश्न सोपे आहेत, दिसायला फक्त किचकट वाटतात पण हे खूप सोपे प्रश्न आहेत. पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न तुम्ही एकदम ते एक्स वगैरे सोडवत असाल की नाही, आज माझ्याकडनं हा प्रश्न एकदम शॉर्टकट मध्ये शिका. काय म्हटलंय? दोन संख्यांचे गुणोत्तर 5/6 आहे. मग आपण काय करतो? दोन संख्या x आणि y त्यांचं गुणोत्तर किती आहे? 5/6 आहे. परत त्या प्रत्येक संख्येतून 8 वजा केले म्हणजे x 8 वजा करतो आणि परत y मधून पण 8 वजा करतो. तर त्या संख्यांचे गुणोत्तर किती येते? 4/5 येते. त्या संख्यांचे गुणोत्तर किती येते? 4/5 येते. बरोबर. आता तर त्या संख्या विचारल्यात, मग तुम्ही काय करता? ह्याच्यातून x ची व्हॅल्यू काढून ह्याच्यात पुट करता वगैरे, पानभर उत्तर येतं. तुम्हाला एकदम शॉर्टकट सांगू. ठीक आहे. बघा कसं करायचं. तुम्हाला दोन संख्या माहित आहेत x आणि y. तर यांचं गुणोत्तर किती आहे? 5/6. परत नंतर काहीतरी केलंय आपण, वजा केलंय काहीतरी, त्यामुळे त्यांचं गुणोत्तर किती येतंय? 4/5. आपण किती वजा केलंय? 8 वजा केले. ठीक आहे. आता तुम्ही फक्त बघायचं 6चं किती झालं? 5. बरोबर. म्हणजे रेशोच्या भाषेमध्ये त्यांनी किती रेशो वजा केला? 1 रेशो वजा केला. ठीक आहे. मग 1 रेशोच्या भाषेमध्ये वजा केला, पण रियालिटी मध्ये किती वजा केलाय? 8. म्हणजे आपल्या 1 ला ते किती म्हणतायत? 8 म्हणतायत. आपल्या 1 ला किती म्हणतायत? 8 म्हणतायत. आपल्या 1 ला जर 8 म्हणत असतील तर आपल्या त्यांनी कशाची व्हॅल्यू विचारली? मोठी संख्या. 5 आणि 6 मध्ये मोठं काय? 6. मग 1 ला 8 म्हणत असतील तर 6 ला किती म्हणणार? 48. 1 ला 8 म्हटलं तर 6 ला किती म्हणणार? 48. आहे का नाही इझी? ठीक आहे. अशाच पद्धतीने शिकायचं असेल किंवा तुमच्या पाल्याला शिकायचं असेल तर नक्की मला डिस्क्रिप्शन मधल्या मोबाईल नंबरवर कॉल करा. तुम्हाला आपल्या बॅचेस मध्ये असं कसं शिकवलं जातं हे तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. किती शॉर्टकट आहे. हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करणे म्हणजे पान भरतं अख्खं. आणि हे बघा फक्त 4 आकड्यांमध्ये आपण सोडवलेलं आहे. बघा मध्य काढायचं आपल्याला. एवढ्या सगळ्या संख्या दिलीत, करा बेरीज. 3 आणि 2 5, 5 आणि 4 9, 9 आणि 1 10, 10 आणि 2 12, 12 आणि 3 15, 15 आणि 1 16, 16 आणि 5 21, 21 आणि 4 25, 25 आणि 2 27. परत 3 आणि 1 4, 4 आणि 3 7, 7 आणि 5 12, 12 आणि 4 16, 16 आणि 3 19, 19 आणि 2 21, 21 आणि 2 23, 23 आणि 3
26, 26 आणि 2 28. किती आलं रे ह्याचं उत्तर? ह्याचं उत्तर आलं 55. बेरीज किती आली? 55. पण मध्य सांगायचंय. किती वर्षांचं आहे? 20. मग मध्य कसं येणार? 55 भागिले 20 म्हणजेच किती रे? पॉईंट दिला इथे, बे दुनी 4 पॉईंट दिला, 1 उरला, बे सत्ती 14 1 उरला आणि बे पंचे 2.75. ठीक आहे, बेरीज करणे आणि भागिले नंबर ऑफ संख्या. चला, लहानात लहान अशी संख्या शोधा की त्या संख्येमध्ये 5 मिळवले तर त्या संख्येला 12, 15, 18 या संख्येने निशेष भाग जाईल. 12, 15, 18 ने गेला पाहिजे 5 मिळवल्यानंतर. लहानात लहान अशी संख्या शोधा की ज्या संख्येमध्ये 5 मिळवले तर त्या संख्येला 12, 15 आणि 18 या संख्येने भाग जाईल. लसावीचा प्रश्न आहे, बरोबर. मग आपल्याला काय करायचं आहे? 12, 15 आणि 18 या संख्यांचा लसावी काढू. लसावी उत्तर असणार आहे का? नाही, त्याच्यातून 5 वजा करायला लागेल, कारण 5 मिळवल्यावर ती संख्या मिळाली पाहिजे. मग कसं करतो आपण? 2 गुणिले 2 गुणिले 3, ह्याचं काय करतो? 3 गुणिले 5, ह्याचं काय करतो? 2 गुणिले 3 गुणिले 3, 3 3 9 2 18. चला, लसावी कसा काढतो? सगळ्यात कॉमन कोण आहे? 3 3 3 एकदाच घेतलं. परत दोघात कॉमन कोण कोण आहे? 2 आणि 2 एकदाच घेतलं. आणि परत उरलेल्या गोष्टी काय आहेत रे? उरलेल्या 2, 5 आणि 3, 5 3 15 दुनी 30. तर लसावी किती आला याचा? 3 दुनी 6 3 18, 180 लसावी आला. म्हणजे 180 ला त्या तिघांनी पूर्ण भाग जातोय. पण आपल्याला काय पाहिजे? 5 मिळवल्यावर 180 आलं पाहिजे. मग ती संख्या कुठली असणार आहे? ती संख्या काय असणार आहे? 175. का? 175 मध्ये 5 मिळवल्यावर 180 मिळलं पाहिजे. मिळतंय का? मिळतंय. आणि ह्याचं एवढं करण्यापेक्षा नेहमी कसं करायचं माहितीये का? ऑप्शन मध्येच 5 5 मिळवायचे आणि पूर्ण भाग जातोय का बघायचं. आता मी 185 मध्ये 5 मिळवले असते, 190 आलं असतं. 190 ला 12 जातोय का? नाही, ऑप्शन कट ऑफ झाला. परत 285 मध्ये मी 5 मिळवले असते, 290 आला असतं. 290 ला 12 जातोय का? नाही. 235 मध्ये 5 मिळवले, 12 जातोय. पण 15 जातोय का? 15 पण जातोय. पण 18 जातोय का? नाही. मग हे पण कॅन्सल. पण 180 ला बघा ना, तिघांनी पण भाग जातो. बघा, चक्रवाढ व्याजाचा प्रश्न आहे. 3 वर्षांचं व्याज विचारलं आपल्याला. फॉर्म्युला सगळ्यांना माहित आहे. सोपी पद्धत बघा माझ्याकडून कशी शिकू शकता तुम्ही. 12.5% रेट आहे. 12.5% म्हणजेच किती असतंय? 1/8. करून बघा. 12.5% म्हणजे 125/1000. 25 5 1,200, 25 चौक 100, 25 0 0, 5 1 5, 5 8 40. 12.5% म्हणजे किती रे? 1/8. आता किती रुपये मुद्दल आहे? 512 वर 2 शून्य. 3 वर्षांचा आहे. 1/8चा रेट आहे. 3 वर्षांचा. पहिल्या वर्षीचं काढू आपण. पहिल्या वर्षी 51,200, 1/8 काढलं किती येते रे? 8 8 8 सक 48, 8 चौक 32, 0 0. दुसऱ्या वर्षी परत ह्याच्यावर व्याज मिळणार, किती येतं ते? 6400. आणि पहिल्या वर्षीच्या व्याजावर पण व्याज मिळणार. ह्याचं पण 1/8 काढलं किती आलं? 800. 2 वर्षांचं चक्रवाढ व्याज झालं. तिसऱ्या वर्षी काय रे? परत एकदा 6400, परत या 6400 वर 1/8 800, परत या 6400 वर 1/8 800 आणि परत या 800 वर 1/8 किती आलं? 100. एकदम सिंपल. तुमचा तो फॉर्म्युला आहे ना, तो खूप घाण फॉर्म्युला आहे हा. A is equal to P into bracket 1 plus R by 100 raised to T. यानं मोठे मोठे एक्झाम्पल सॉल्व्ह होत नाही. आता बघा, झालं चक्रवाढ व्याज. किती येणार आहे? 64 करून टाकू बेरीज. 0 0 12 19, 19,200. परत तिघांची करू. 8 त्रिक 2400, नंतर हे 100. 2 0 2 0, 4 आणि 2 6 आणि 1 7 आणि 19 आणि 2 21. किती आलं उत्तर? 21,700. किती सिंपल केलंय. फॉर्म्युला वगैरे काय लागला का आपल्याला? ठीक आहे. अशा पद्धतीने शिकायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर आहे किंवा हा जो इथं नंबर आहे याच्यावर कॉल करून माझ्याशी संपर्क साधा. ओके. तर अशा प्रकारे आपण 2022 मधील सॅट मधला मॅथचा एक पाठ बघितलेला आहे.
असेच खूप सारे लेक्चर आपण अपलोड केलेले आहेत. हिस्ट्री, जॉग्राफी, नागरिकशास्त्र, ठीक आहे, मॅथ, सॅट, हे सगळे गणिताचे सगळे जे असतील ते NMMS चे अपलोड केलेले आहेत. थोड्याच दिवसात आपण स्कॉलरशिपचे सुद्धा अशाच पद्धतीने अपलोड करणार आहोत. तुम्हाला जर माझ्याकडून किंवा माझ्या टीम कडून शिकायचं असेल तर नक्कीच हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि दिलेल्या नंबरवर संपर्क करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या बॅचेस विषयीची एक्स्ट्राची माहिती मिळून जाईल. धन्यवाद.